की तो E20च्या विरोधात अशा स्वरूपाचं एक जनआंदोलन उभं राहील असं वाटायला लागलं. आता EVMच्या विरोधात काही जण म्हणतायत. तर तू कसं बघतोस की अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन अशा स्वरूपाची आंदोलनं उभी राहिली तर ज्या उद्दिष्टापर्यंत आपल्याला पोहोचायचं तो पोहोचता येईल का? सर, पोहोचता येईल का नाही ही खूप नंतरची गोष्ट आहे. आपण त्याच्यातनं विचार केला पाहिजे की पोहोचता येईल का नाही येईल. कारण की मी खरं एक गोष्ट सांगतोय, राजीनामा यायच्या एक रात्र आधी मला नव्हतं माहिती राजीनामा येणार आहे. मला खूप पत्रकारांनी फोन केलं होतं त्याच्या एक रात्र आधी. माझी एक फ्रेंड पण तिने कॉल केला होता मला, म्हणे काय वाटतं तुला राजीनामा येणार आहे का? मी तिला म्हणतो नाहीये, मला काय माहिती नाही राजीनामा येणार की नाही. आणि म्हणलं जर व्हायचाच असता तर आतापर्यंत झाला असता, तर कदाचित होणार पण नाही. मग ती मला म्हणली का बसून राहतोय, मग किती वेळ बसून राहणार. म्हणलं राजीनामा येऊ का न येऊ, आम्ही लढणार आहे आणि लढलं पाहिजे, आम्हाला हा मेसेज द्यायचा आहे. ते E20 असो EVM असो, मी त्यावर तेच म्हणेल. पुढे काय होईल आपण त्याच्यात आता विचार करायला नको. कारण की हे ज्या प्रकारचं सरकार आहे, या सरकारला झुकवणं सोपं काम नाही आहे. खूप मेहनत घ्यावं लागते आणि खूप लंबा संघर्ष करावा लागतो. पण जर तुमच्या मनात असं येत असेल की सक्सेसफुल होणार नाही म्हणून आपण काय केलं नाही पाहिजे, तो विचार नका करू. सध्या देशाला जी गरज आहे, देशाला ही गरज आहे की कोणीतरी लढतंय हे दाखवायची गरज आहे. आणि जर देशाला ते दिसून आलं तर तुमच्यासोबत लोक उभा राहतील, जशी आमच्यासोबत उभा राहिली आहे. आणि मी कुठूनच नाही म्हणते की फक्त आम्हीच प्रत्येक इश्यूवर लढलो पाहिजे किंवा आमच्याच मुवमेंटनी सगळ्यांना समर्थन द्या. प्रत्येक माणसाची जिम्मेदारी आहे की त्यांनी आपल्या आपल्या प्रकारे काही ना काही आता केलं पाहिजे. कारण की आता देशाच्या पब्लिकला पुढे यावं लागेल.